नमस्कार विद्यार्थ्यांनो, आपल्या चॅनलवर मी रोज एक सेट किंवा नेटचा एक MCQ टाईपचा प्रश्न घेऊन येत असते आणि त्याचं उत्तरही मी सविस्तर पद्धतीने सांगते. तर बघा, आजचा आपला प्रश्न आहे की शिक्षक डॅश डॅश स्तराच्या अध्यापनामध्ये समस्या निराकरण पद्धती वापरतात. आता प्रश्न नीट लक्षात घेऊया की शिक्षक कोणत्या स्तराच्या अध्यापनामध्ये समस्या निराकरण ही पद्धती वापरली जाते. पहिला ऑप्शन आपल्याला दिलेला आहे स्मरण, आकलन, विमर्शी आणि मूलभूत. ह्या पहिल्यांदा ऑप्शनचा अर्थ समजावून घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा खालचा स्तर असतो तो म्हणजे स्मृती स्तर. याला मेमरी लेवल असं सुद्धा म्हटलं जातं, म्हणजे कम विचारणीय, की ज्यामध्ये जास्त विचारहीन स्तर आहे हा, की याच्यामध्ये जास्त विचार केला जात नाही. म्हणजे याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की जी लहान मुलं असतात त्यांना आपण 1 2 किंवा ABCD जी शिकवतो ती विचार करत नाहीत. ते फक्त काय करत असतात, त्या गोष्टीला मेमरी त्यांच्या स्मृतीमध्ये ठेवत असतात. तर या स्तराचा प्रस्तावक हा हंट होता. तर दुसरा स्तर, याच्या स्मृती स्तराच्या वरचा स्तर जो येतो त्याला म्हटलं जातं अवबोध स्तर किंवा आकलन स्तर, असंही याचं नाव आहे. आता हा माध्यमिक लेवलला, म्हणजे इंग्लिशमध्ये याचं नाव आहे की अंडरस्टँड लेवल. ह्या स्तरामध्ये काय होतं, तर तथ्य लक्षात ठेवणे, समजून घेणे, ध्यान केंद्रित करणे, ही जी पद्धत आहे ही येते ते म्हणजे आकलन किंवा अवबोध स्तरावरती. म्हणजे लहान मुलांपेक्षा थोडासा मोठा वयोगट, की जिथे आपण काय करतो, गोष्टी किंवा अभ्यास ह्या समजावून घेतल्या जातात किंवा त्याच्यावरती ध्यान केंद्रित केलं जातं. त्याच्या वरचा स्तर आणखीन जो येतो तो म्हणजे रिफ्लेक्टिव्ह, ज्याला मराठीमध्ये म्हणतो विमर्शी स्तर किंवा चिंतन स्तर. आता कोणताही विश्वास असेल किंवा कल्पनेचा कृतीशील, काळजीपूर्वक आणि सातत्यपूर्णतेने केलेला विचार म्हणजे चिंतन होय. विद्यार्थ्यांमध्ये तार्किक कौशल्य असतील, त्यानंतर विचारपूर्वक निर्णय क्षमता असतील, कल्पना, कृती यांचं जेव्हा त्यांना नव्याने आकलन होतं तेव्हा त्या स्तराला म्हटलं जातं चिंतन स्तर किंवा विमर्शी स्तर. या स्तरामध्ये जो काही विद्यार्थी असतो तो स्वतः नव्याने त्या गोष्टींचा अभ्यास करतो, त्यातल्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्याचा तो स्वतःहून प्रयत्न करत असतो, तेव्हा त्याला म्हटलं जातं चिंतन स्तर किंवा विमर्शी, याला इंग्लिशमध्ये म्हणतात रिफ्लेक्टिव्ह. आता या स्तरामध्ये शिक्षकाचं जे काही काम आहे ते फक्त राहतं म्हणजे समस्येचं निराकरण करणं आणि विद्यार्थ्याला ज्या काही अडीअडचणी येत आहेत त्या सोडवणं आणि त्याला मार्गदर्शन करणं. म्हणजेच या प्रश्नामध्ये शिक्षक समस्या निराकरण ही पद्धती विमर्शी स्तरामध्ये वापरतात. आणि विमर्शी स्तराच्या वरचा जो आणखीन स्तर येतो त्याला म्हणतात स्वायत्त विकास. हा वर्गाच्या बाहेरील मुक्त शिक्षण आहे. यामध्ये विद्यार्थी म्हणजे प्रौढ गट ज्याला आम्ही पण म्हणू शकतो, की जिथं औपचारिकता नसते, स्वतःचा अनुभव,